नमस्कार, मी मंजिरी. MVTVच्या बातमीपत्रात आपलं सगळ्यांचं स्वागत. बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी एक नजर टाकूया अर्थातच आजच्या हेडलाईन्सवर. नेरूळ येथे रंगलाय आमदार मंदा म्हात्रे चषक 2017. खेळाडूंचा उत्साह पाहण्याजोगा. आमदार मंदाताईंनी लुटला खेळाचा आनंद. आमदार मंदा म्हात्रे चषक 2017 मध्ये वाढतोय थरार. क्रिकेट प्रेमींमध्ये ज्येष्ठही खेळण्यास तयार. आमदार मंदा म्हात्रे चषक 2017चं होतंय सर्वत्र कौतुक. रेडक्लिफ स्कूल खारघर येथे आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांना वार्षिक क्रीडा दिवसानिमित्त करण्यात आलं पारितोषिक वितरण. आणि नवी मुंबईत होणार डोअर टू डोअर प्रदूषण विषयक तपासणी. आमदार मंदा म्हात्रे चषक 2017चा थरार वाढतोय. दुसऱ्या दिवशी सकाळच्या सत्रात देखील खेळाडूंचा उत्साह पाहण्याजोगा होता. यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे यांनी हजेरी लावत खेळाडूंचा उत्साह वाढवला व सामन्याचा आनंद लुटला. यात विशेष म्हणजे 40+ मध्ये 71 वर्षीय खेळाडूचा खेळ आणि त्याचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. 27 जानेवारी ते 29 जानेवारी 2017 पर्यंत आमदार मंदा म्हात्रे चषक 2017चं आयोजन करण्यात आलं असून याचा धूमधडाक्यात उत्साहात शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलाय. यात विविध संघ सहभागी झालेले असून वयोवृद्ध म्हणतात की ही चांगली संधी आहे. 28 तारीख म्हणजे शनिवारी दुसऱ्या सत्रात 40+ मध्ये सामना रंगला. सुरुवातीला जुईनगर विरुद्ध करावे सामना रंगला तर कुक्षेत विरुद्ध बेलापूर संघ यांच्यात सामना रंगला. 5 ओव्हरच्या या सामन्यात करावे संघ पराभूत झाला तर जुईनगर विजेता ठरला तर कुक्षेत पराभूत आणि बेलापूर संघ विजेता ठरला. त्यानंतर विजेते संघ जुईनगर विरुद्ध बेलापूर संघामध्ये सामना रंगला. यात खेळाडूंचा उत्साह पाहण्याजोगा होता. आमदार मंदाताईंसह अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून क्रिकेट सामन्याचा आनंद लुटला. यावेळी पराभूत संघांना सन्मान चिन्ह देऊन गौरवण्यात आलं तर पराभूत संघांच्या कर्णधारांनी आयोजनाचं कौतुक तर केलंच पण खेळताना त्यांची जी चूक झाली त्याची कबुली देत स्वतःची हार त्यांनी खुल्या मनाने स्वीकारली आहे. सुंदर आयोजन आहे आणि नवी मुंबईतलं हे गणपत शेठ तांडेल मैदान हे लॉर्ड्स मैदान आहे. चारही बाजूनी तुम्ही चौकार षटकार मारू शकता असं हे मैदान आहे आणि आयोजनाच्या बाबतीत बोलाल तर एक उत्कृष्ट असं हे आयोजन आहे आणि मला तर वाटते या नव्या मुंबईत प्रथमच असं आयोजन करण्यात आलं आहे मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून. तेव्हा सर्व संघांना माझ्यातर्फे हार्दिक शुभेच्छा. आणि एक कौतुक करायचं आमच्या संघाविरुद्ध जो बेलापूर संघ आहे 11चा ते त्या अपंग आहेत पण ते अपंग नाही आहेत. ते जरी त्याने शरीराने जे अपंग असले तरी मनाने अपंग नाहीत आणि मला त्यांचा कौतुक करावं असं वाटतं. त्यांनी उत्कृष्ट असे 13 धाव ठोकल्या आहेत आणि फलंदाजी करताना त्यांनी जो असं फलंदाजी केली की एक म्हणजे एक अनुभवी फलंदाज जसं फलंदाजी करतो तसं. मी स्वतः त्याला गोलंदाजी केली. मी सुद्धा त्याला विचार करायला लागलो कशी गोलंदाजी करावी. असं उत्कृष्ट असं जी फलंदाजी आहे आणि मी त्यांचं पुन्हा एकदा कौतुक करतो आणि असंच त्यांनी पुन्हा क्रिकेट खेळावं. 40+ला तर प्राधान्य दिलं आहे. सर्वप्रथम मी मंदाताई म्हात्रे यांचं अभिनंदन करतो आणि मी तर म्हणतो 40+ ही वयाने ज्येष्ठ नागरिक असेल तर त्यांना कुठेतरी वाव मिळावा, त्यांना व्यासपीठ मिळावं आणि हे चांगलं आयोजन केलेलं आहे. या आयोजनामागे उद्देश असा आहे की स्वस्थ शरीर आयुष्यमान या आयोजनाचं महत्त्व आहे आणि मी तर पुन्हा एकदा मी मंदाताई म्हात्रे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं अभिनंदन करतो. गेम सुंदर होता आणि आम्ही ओव्हर कॉन्फिडन्समध्ये गेलो आहे. मी टॉस जिंकून क्षेत्ररक्षण घेतले ती माझी चुकी झाली. ॲक्च्युली मला तिथं फलंदाजीच करायला पाहिजे होती. प्रेशर न घेता खेळायचं होतं पण माझा निर्णय थोडा चुकीचा झाला. त्याच्यात खूप सुंदर ग्राउंड आहे आणि आयोजन मंदाताईंचं आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं खूप सुंदर आहे. खूप सुंदर दिलं आहे आयोजन आणि खूप सुंदर आहे आणि आयोजनाबद्दल तर काय शब्द बोलण्यात अर्थच नाही का त्याच्यात काय खोडी काढायला. याच्यामुळे 40+ला ऑलरेडी 40+ महाराष्ट्रात पसरलेलंच आहे. हा एक नवीन प्लॅटफॉर्म तयार होतो की आमदार चषक म्हणून मिळाला आहे तर चांगली गोष्ट आहे. ग्राउंड तर अप्रतिम होतं. ग्राउंडबद्दल काहीच डाऊट नाही. अतिशय सुंदर म्हणजे पूर्ण ऑल बाउंड्री असली की खेळायला पण मजा येते आणि मोस्टली कसं नवी मुंबईमध्ये बॅक साईडला वंडी असते आणि तो ओव्हरऑल स्टेडियम आहे त्याच्यामुळं असं वाटते की स्टेडियममध्ये खेळतो असा आपल्याला अनुभव होतो. पिच तर ऑलरेडी 3 पिच त्यावेळी बनवलेले आहेत. आता संध्याकाळी यंग पोरांच्या पण मॅचेस चालू आहेत तिथं नाईट टुर्नामेंट त्यांच्यासाठी वेगळी पिच आहे आणि 40+साठी वेगळी पिच आहे. पिच एकदम सुंदर अप्रतिम आहे. 40+ला प्राधान्य दिलं याचं मंदाताई म्हात्रे यांचं आम्ही हार्दिक अभिनंदन बोलतो कारण त्यामुळे आम्हाला फिटनेस आम्हाला जास्त भर द्यायला भेटला. नाहीतर आफ्टर 40 नंतर माणूस मोस्टली घरी बसतो. आता खेळण्यामुळं आमचं असं वाटतं की आम्ही 35-30चं एजचं असं वाटतं. हार जीत पार्ट ऑफ द गेम आहे. त्यात काय एवढं काय नाही पण थोडीशी चुकी झाली आमची डिसिजनमध्ये थोडंसं.
तर या 40+ सकाळच्या सत्रात विशेष बाब म्हणजे 71 वर्षीय व्यक्तीने सहभाग नोंदवला व आपलं क्रीडा कौशल्य सादर केलं। या आयोजनाबाबत समाधान व्यक्त करत आमदार मंदाताईंचे आभार त्यांनी मानले व जर मी ज्येष्ठ असून अजून खेळू शकतो तर तरुण पिढीने देखील मैदानी खेळाला प्राधान्य द्यावं असं मत त्यांनी व्यक्त केलं। पराव म्हणजे आता ही आमची शंकर 11 40+ जी आहे ही सेकंड नंबर टीम आहे। हे मध्ये जे आहे ते म्हणजे त्याचे सगळे टॉप प्लेयर आहेत सगळे। ह्याच्यात हे म्हणजे 2 नंबर क्वालिटीचे असे आहेत, पण त्याच्यामुळं बॅटिंग आमच्याकडे नाही आहे, बॉलिंग थोडी आहे। त्याच्यात आणखी फिल्डिंग म्हणजे एकदम त्याला ओव्हर्स फिल्डिंग बोलतात अशा टाईपची ती शंकर 11मध्ये आहे। आणि हे जी टीम आहे आमची ती जवळजवळ 40+ एक नंबर एच आहे तिकडे आहे ना। आणि हे जे आता मंदाताईमध्ये आमदार चषक जे आयोजन मला एकदम उत्कृष्ट वाटलं आणि डिसिप्लिन आहे इकडे आणि व्यवस्था तर बघायलाच नव्हती, मला तर फार आवडलं आहे। सध्या नेरुळच काय तर नवी मुंबईवासी क्रिकेटप्रेमी आमदार मंदा म्हात्रे चषक 2017 या प्रकाश झोतातील सामन्यांचा आनंद लुटतायत। भावी खेळाडूंसाठी अशा प्रकारचं आयोजन खरंच चांगला प्रयत्न आहे। कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण, MBTV। नेरूळ येथे आमदार मंदा म्हात्रे चषक 2017चं आयोजन झालेलं असून पहिल्या दिवशी सकाळी 40+ संघामध्ये सामना रंगला तर संध्याकाळी युवा संघात सामना रंगला। आमदार मंदा म्हात्रे यांच्यासह मान्यवरांनी उपस्थित राहून या खेळाचा आनंद लुटलेला आहे। 27 तारखेपासून नेरूळ येथे आमदार मंदा म्हात्रे चषक 2017चा शुभारंभ करण्यात आला। यावेळी पहिल्याच दिवशी या क्रिकेट सामन्यांची दणक्यात सुरुवात झाली। आमदार मंदाताई म्हात्रे आणि महापौर सुधाकर सोनावणे यांनी खेळाला सुरुवात केली। प्रकाश झोतातील या सामन्यांचा आनंद घेण्यासाठी अनेक मान्यवरांसोबतच सामान्य नागरिकही प्रेक्षकांच्या रूपात उपस्थित होते। पहिल्याच दिवशी संध्याकाळी 8 संघ सहभागी झाले होते, तर पहिल्याच दिवशी सकाळी 40+चा ग्रुप होता, तर संध्याकाळी युवा ग्रुपने आपला ठसा तिथे उमटवला, ज्यात वाशीगाव विरुद्ध मंगलमूर्ती जुईनगर, करावेगाव विरुद्ध शिरवणे प्रतिष्ठान, GR तुर्भे विरुद्ध कुशल सारसोळे, घणसोली 11 विरुद्ध फ्रेंड्स 11 कोपरखेरणे आदी संघांमध्ये सामना रंगला। दरम्यान आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या समवेत अनेक मान्यवर, पदाधिकारी, भाजपा कार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते, ज्यांनी या क्रिकेट सामन्यांचा आनंद लुटला। रात्री झालेल्या युवा संघाच्या सामन्यात भाजपाचे नगरसेवक व आयोजक सुनील पाटील यांनी नाणेफेक केली व त्यानंतर खेळाडूंना शुभेच्छा देऊन सामना सुरू झाला, ज्यात मंगलमूर्ती जुईनगर आणि करावेगाव संघ विजेते ठरले आहेत, ज्यांच्यातील फेर सामना रविवारी होणार आहे। रात्री उशिरापर्यंत हे सामने उत्साहात सुरू होते। नवी मुंबईतील नागरिकांनी प्रेक्षकांची भूमिका चोख बजावली। यात आयोजनाचा आनंद व्यक्त करत मैदानाचं त्यांनी कौतुक केलंय। मी मॅच बघून आणि क्राऊड बघून खूप आनंद झालोय की नवी मुंबईमध्ये अशी क्राऊड मी फर्स्ट टाइम बघितली आहे आणि खूप आनंद वाटतोय की सर्व जे गाववाले जे आलेत, सर्व जे प्रकल्पग्रस्तच आहेत, ते त्यांना कुठेही असं प्राधान्य भेटत नाही आहे की आपल्याला हे आपलं मंच आहे इथे आपल्याला खेळायला भेटतोय आणि असंच आपल्याला जर स्टेडियममध्ये भेटलं तर भरपूर आनंद होईल। मी ताईला तेच विनंती करतो की असंच आपल्याला DY पाटीलमध्ये जर भेटलं खेळायला तर भरपूर आनंद होईल। नाही अजूनपर्यंत नाही आहे, मी 2 लाखापर्यंत बघितलं आहे, पण 5 लाखाचं फर्स्ट टाईम आहे आणि डे अँड नाईट चालू आहेत मॅचेस, हे भरपूर छान वाटतं आहे। नवी मुंबईमध्ये प्रथमतः 5 लाखाचा बक्षीस ठेवण्याचा मान जो भेटला तो मंदाताई जे आमचे आमदार आहेत इथल्या स्थानिक, त्यांनी हा धाडस दाखवला आणि खरोखरच हा धाडस जो कौतुकास्पद आहे, कारण की नवी मुंबईला कुठेतरी एक क्रिकेटचा प्लॅटफॉर्म जो मोठा हवा पाहिजे होता आणि नवी मुंबईचं क्रिकेट कुठेतरी पूर्ण महाराष्ट्रात नाही तर पूर्ण देशामध्ये चमकायला पाहिजे, तर ते चमकवण्याचं काम केलेलं आहे ते आमच्या इथल्या लाडके आमदार जे आहेत मंदाताई म्हात्रे यांच्या माध्यमातून होत आहे। आणि खरोखरच आम्हाला क्रिकेट रसिक जेवढे आहेत त्यांच्याबरोबर मला सुद्धा इतका आनंद होतोय की आज खरोखर नवी मुंबईमध्ये कुठेही गेलो तर 1 लाख, 2 लाख, 3 लाख याच्यावरती कुठलं बक्षीस बघितलं नव्हतं, पण एखादा आमदार पुढे येऊन आणि महिला आमदार आणि ते मॅच चालू होण्यापासून ते मॅच संपेपर्यंत कंटिन्युअसली ज्या थांबतात त्या आमच्या मंदाताई म्हात्रे आहेत आणि खरोखर त्यांना हँडस्टॉप आणि त्यांना सल्यूट आहे। त्यांच्यासारखा आमदार पूर्ण नवी मुंबईमध्ये काय, पूर्ण महाराष्ट्रात काय, तो कुठे पूर्ण देशामध्ये नसेल, कारण की त्यांनी दाखवून दिलेलं आहे की लेडीज असलो तरी मर्दांच्या बरोबर त्यांच्या तोडीस तोडी राहणार आणि संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून देणार की होय मी इथली आमदार आहे आणि इथल्या लोकांचे प्रश्न आणि क्रिकेटपासून स्पर्धेपासून सर्व प्रश्न मला समजतात आणि मी ते करून दाखवेल आणि सोडून दाखवेल। आणि खरोखरच खूप मोठं आयोजन त्यांच्या माध्यमातून नवी मुंबईला बघायला भेटतंय आणि खरोखरच धन्यवाद त्यांचे। दरम्यान खेळाडूंनी आमदार मंदाताई म्हात्रे यांच्यामुळे खेळण्याची संधी प्राप्त झाल्याचं सांगितलं, तसेच 40+ खेळाडूंचे त्यांनी कौतुक करत आमदार मंदाताईंचे आभार मानले। 3 दिवसीय या क्रिकेट सामन्यांचा थरार अजून वाढणार असून नवी मुंबईकरांसाठी विशेषतः क्रिकेट प्रेमींसाठी ही मेजवानीच ठरणार आहे हे मात्र निश्चित। कॅमेरामन सूरज कांबळेसह रिपोर्टर राज चव्हाण, MBTV।
शनिवारी खारघर येथील रेड क्लिफ शाळेत वार्षिक क्रीडा दिवसानिमित्त आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते करण्यात आलेले आहे पारितोषिक वितरण। दरम्यान क्रीडा कौशल्य सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त असून बालपणीच्या आठवणी जागृत झाल्याचं वक्तव्य आमदार मंदा यांनी यावेळी केलेलं आहे। शनिवारी खारघर येथील रेड क्लिफ शाळेत अतिशय उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। प्रसंग होता वार्षिक क्रीडा दिवसानिमित्त पारितोषिक वितरणाचा। यावेळी आमदार मंदाताई म्हात्रे उपस्थित होत्या। नेमबाजीत छत्रपती शिवाजी महाराज पारितोषिक विजेते विश्वजित शिंदे, शाळेचे सीईओ विश्वजित मुखर्जी, प्राचार्य स्वाती मुखर्जी, सीएफओ राजेश गुप्ता आदी मान्यवर, त्याशिवाय शिक्षक, अन्य कर्मचारी वर्ग, पालक मोठ्या संख्येत उपस्थित होते। यावेळी क्रीडा कौशल्य वाढावं, विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा आणि देशाचं नाव मोठं करावं यासाठी शाळेतर्फे क्रीडा स्पर्धा खरंच चांगला प्रयत्न आहे। यावेळी विद्यार्थी मैदानी खेळ खेळण्याचे चित्र स्पष्ट झालं, ज्यात गोळाफेक, रनिंग आदी क्रीडा प्रकार पाहायला मिळाले। यावेळी वार्षिक क्रीडा दिवसाच्या निमित्ताने शालेय विद्यार्थ्यांना आमदार मंदाताई म्हात्रे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आलं। दरम्यान आमदार मंदाताईंनी उपस्थितांशी संवाद साधत या क्रीडाप्रेमींचं, विजेत्यांचं कौतुक केलं व बालपणीचे दिवस आठवल्याचं वक्तव्य केलं। बहुत खुशी हो रही है कि बच्चों को खेलते हुए देखकर हमें अपने स्कूल की याद आती है। हमें लगता है कि हम भी जब छोटे थे तो ऐसे ही दौड़ते थे, ऐसे ही गिरते थे और अपने सबको, मुझे लगता है जितने यहाँ बैठे हुए लोग हैं उनको अपनी स्कूल की याद जरूर आती होगी। ये बच्चों को खेल कूद में आगे जाना चाहिए, इसके लिए मैं हमेशा ही हर स्कूल को सपोर्ट करते आई हूँ, क्योंकि अगर बच्चे खेलते, जीतना मकसद नहीं होता है, उसमें पार्टिसिपेट करना मकसद होता है। धीरे धीरे बच्चे आगे बढ़ते जाते हैं, क्योंकि हम पालक सोचते हमारा बच्चा जीतना चाहिए। मैं एक सोचती हूँ कि बच्चा जीतना नहीं, बच्चे ने पार्टिसिपेट करके इस मंच पर खेलना चाहिए। उसमें उतनी हिम्मत, ताकत, विल पावर आनी चाहिए कि दूसरे लोगों को देख के हम भी आगे जाने की कोशिश करनी चाहिए। अभी ये नई स्कूल हमारे यहाँ सेक्टर 20 पुलवा में हो रही है। मुझे बहुत खुशी है कि मैं इनके साथ जुड़ने जा रही हूँ और ये जो टीचर है, जो प्रिंसिपल है, इनके जितने भी डायरेक्टर है बहुत ही अच्छे लोग हैं। इसलिए मैंने भी निर्णय लिया कि इनके साथ जुड़कर आगे की मेरी स्कूल का काम जो है, जो मैं इन लोगों को दिया हुआ है, बच्चों को आगे आने के लिए हमें सपोर्ट करना चाहिए। पैसा ही मकसद नहीं होना चाहिए, पैसा तो लगता है मगर कभी कभी स्कूल के लिए, एजुकेशन के लिए पैसा मकसद नहीं होना चाहिए। मैं इनसे बात की है कि जब भी कोई गरीब बच्चा आएगा तो उसको भी ऐसे परसेंटेज अपन रखने चाहिए कि हम उसको भी पढ़ा लिखा कर आगे हम लेकर आएंगे। मेरे स्कूल कॉलेज है, उसमें हम डोनेशन नहीं लेते और 10वीं में जो बच्चा आता है वो 48-45% वाले बच्चे आते हैं, जिनको कोई कॉलेज में एडमिशन नहीं मिलता है वो मेरे कॉलेज में आते हैं। हम उनको सिखाते हैं, होशियार बच्चों को सभी सिखाते हैं। होशियार बच्चा आगे ही जाने वाला है, वो कौन से भी स्कूल में, चाहे वो महानगर पालिका के स्कूल में रहेगा, उसकी बुद्धि है वो आगे जाने वाला है। मगर जो कमज़ोर है, जो बुद्धि में कमज़ोर है, उनको आगे लेकर जाना अपना मकसद होना चाहिए। उनको आगे लेकर जाकर उनको अच्छा मार्क ला के देना, ये अपना मकसद है। अभी मेरे इधर 48-45% वाले बच्चे 92 12वीं में 95 ऐसे मार्क लिए। हम उनको संडे को भी ज़बरदस्ती बुलाते, पढ़ाते। मैं रेड क्लिफ वालों को भी बताऊंगी कि हमें बच्चों का एजुकेशन सबसे महत्वपूर्ण होना चाहिए, उसके साथ स्पोर्ट्स होना चाहिए। स्पोर्ट्स में बच्चे खेलेंगे कूदेंगे तो उनकी तंदुरुस्ती, उनकी शारीरिकता, उसका स्टेमिना अच्छे से बढ़ेगा। ये प्यारे बच्चे जो हमारा भारत का भविष्य है, इस भारत के भविष्य को आगे लेके जाना हम सबका काम है और हम सब मिलके इनको आशीर्वाद देंगे, इनको सपोर्ट करेंगे। मुझे माता पिता से एक ही रिक्वेस्ट है कि बच्चों को ज़बरदस्ती मत करो, उनको जो करना है, उनको जिस चीज़ में रुचि है उस रुचि को बढ़ाओ। कोई बच्चा कराटे में, पेंटिंग में,
कोई डांस में, कोई स्विमिंग में, उस बच्चों को उस खेल कूद में बढ़ाओ, क्योंकि हम देखो पानी के प्रवाह के विरोध जाकर हम जिंदा नहीं रह सकते। वैसे बच्चों का है, बच्चों का खेल कूद में जो उनको बांटा है हम उसमें ही बच्चों को आगे करना। प्रकृति का नियम अलग अलग होता है, हमारे 5 उंगलियां अलग अलग है, फिर भी साथ मिलकर हम खाना खाते हैं। तो ऐसे ही हमारे बच्चे की कैपेसिटी देखकर ही उसको आगे लेके जाना चाहिए। अशा रीतीने वार्षिक क्रीडा दिवसानिमित्त रेड क्लिफ शाळेत पारितोषिक वितरण आनंदात पार पडलं। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळे, MBTV। ठोक मानधनावर काम करणाऱ्या 122 शिक्षकांची मुदत संपल्यावर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांना कामावरून कमी केलं व शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू केली। पण संबंधित 122 शिक्षकांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यावर आता उच्च न्यायालयाने शिक्षक भरतीला स्थगिती दिलेली आहे। महापालिका शिक्षण मंडळाने तात्पुरत्या स्वरूपात ठोक मानधनावर 2011 साली 122 शिक्षकांची भरती केली होती। महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यावर ठोक मानधनावर काम करणाऱ्या 122 शिक्षकांची मुदत गेल्या नोव्हेंबर महिन्यात संपल्यावर त्यांची सेवा खंडित केली होती। महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ठोक मानधनावर काम करणाऱ्या 122 शिक्षकांना कामावरून कमी केल्यानंतर या शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन विनावेतन काम करण्याची तयारी दर्शवली होती। मागील महिन्यात महापालिका शिक्षण विभागाने अचानक ठोक मानधनावर 161 शिक्षक भरतीची जाहिरात काढल्याने 122 शिक्षकांचे भवितव्य टांगणीला लागले होते। दरम्यान 122 पैकी काही शिक्षकांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेऊन आपणास महापालिका सेवेत कायम सेवेत सामावून घ्यावे आणि CET होईपर्यंत नोकरीस ठेवावे अशी मागणी केलेली आहे। 27 जानेवारी मुंबई उच्च न्यायालयाने महापालिका शिक्षण विभागाने सुरू केलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला आता स्थगिती दिलेली आहे। ब्युरो रिपोर्ट, MBTV। आता नवी मुंबईला प्रदूषण मुक्त करण्याचे प्रयत्न सुरू झालेले आहेत। आता डोअर टू डोअर प्रदूषण विषयक तपासणी होणार आहे। महापालिकेतर्फे प्रदूषण करणाऱ्या 83 युनिट्सला नोटिसा देखील पाठवण्यात आलेल्या आहेत। 21व्या शतकातील आधुनिक शहर म्हणून संबोधल्या जाणाऱ्या नवी मुंबई शहरातही प्रदूषणाची समस्या दिवसेंदिवस बिकट रूप धारण करू लागली आहे। विशेष करून औद्योगिक परिसरातील रासायनिक कंपन्यांकडून शहरातील उघड्या नाल्यांमध्ये मानवी आरोग्यास घातक असलेले विषारी रासायनिक पदार्थ सोडण्याच्या प्रकारात मागील काही वर्षांपासून वाढ झाली असल्याची नागरिकांची तक्रार आहे। या पार्श्वभूमीवर मुंबई आरोग्य विभागातर्फे शहरात डोअर टू डोअर प्रदूषण विषयक तपासणी मोहीम राबवण्यास सुरुवात केली असल्याची माहिती मिळते आहे। ब्युरो रिपोर्ट, MBTV। आजच्या बातमीपत्रात इतकंच। पुन्हा भेटूया पुढच्या आठवड्यात याच वेळी। तोपर्यंत पाहत राहा MBTV। नमस्कार।